मायानगरी मुंबई ते संपूर्ण जगभरातील पर्यटकांचं प्रसिद्ध डेस्टिनेशन असलेल्या गोव्यापर्यंत आता बाय रोड म्हणजेच रस्ते मार्गे अगदी सुसाट प्रवास करता येणार आहे. कारण गेल्या जवळपास 15 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अखेर पूर्ण झालंय. असं आपल्या सर्वांना सध्या तरी नाही, परंतु लवकरच म्हणजेच मे महिन्याच्या शेवटापर्यंत अगदी सहजपणे हे म्हणता येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असं आम्ही नाही, तर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सांगतायत. विश्वास नाही बसत ना, तर मग हे पहा, तुम्ही स्वतःच ऐका ते नेमकं काय सांगतायत. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. ऐकलत ना मंडळी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय सांगतायत ते. आता तरी तुमचा विश्वास बसला ना. मुंबई गोवा महामार्गाचं काम या वर्षी मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे आणि या पावसाळ्यात कोकणवासियांना कोणताही त्रास होणार नाही असं खुद्द गडकरी यांनीच सांगितल्यानं आता आपला रस्ते प्रवास अगदी सुखाचा होणार अशी तमाम कोकणवासियांना आशा आहे. परंतु एक मिनिट, हे नक्की खरं आहे ना, की याही वेळेस नेहमीप्रमाणे ही देखील एक फसवी डेडलाईन आणि फक्त हेडलाईन मॅनेजमेंट आहे? हे जाणून घ्यायचं असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसाचा कार्यक्रम नुकताच कोकणात पार पडला. नारायण राणे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलताना मुंबई गोवा महामार्गाच्या कामाविषयीची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीरपणे दिली. मे महिना पूर्ण होण्या अगोदर मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल असा शब्दच नितीन गडकरींनी यावेळी दिला. परंतु गडकरींनी मात्र आपण स्वतः या महामार्गाच्या उद्घाटनासाठी येणार नसल्याचं सांगितलं. ते का, हे जाणून घेण्यासाठी त्यांची ही व्हिडिओ क्लिप नक्की पहा. मी बोलायला विसरलो, पण आज राणे साहेबांच्या 75व्या दिवशी मला खूप लोकांनी विचारलं, पण या कार्यक्रमात राजकारण किंवा अन्य काही बोलणं बरोबर नाही म्हणून मी बोललो नाही. पण तुम्हाला सांगतो की राणे साहेबांच्या समोर ते शब्दाचे पक्के आहेत. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणे साहेबांच्या समोर शब्द देतोय. तसे मी राणे साहेबांकडून शिकलोय की खोटं बोलत नाही राजकारणात. आणि या रस्त्यापायी एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही. आता देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसवून एकदा मुंबईवरून निघून गोव्याला जाऊन तिकडनं विमानाने निघून जाऊन नागपूरला. कारण मलाही दुःख आहे याचं की तुम्हाला पुष्कळ दिवस त्रास सहन करावा लागला. पण आज साहेबांच्या या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला विश्वास देतो, साहेबांचा सतत आग्रह, सतत फोन मला व्हायचा आणि मे महिन्याच्या आत ते सगळं काम संपेल हा विश्वास देतो. धन्यवाद. नितीन गडकरी यांनी मे महिन्याची नवी डेडलाईन दिली असली तरी मुंबई गोवा महामार्गावरून सध्या प्रवास करणाऱ्यांपैकी अनेकांचे अनुभव हे काही वेगळंच सांगतायत. या महामार्गावरून ये जा करताना जवळपास 20 ते 25 वेळा डायव्हर्जन दिलं जातं. सध्या ज्या ठिकाणी डायव्हर्जन दिलं जातं तेथील परिस्थिती पाहता या महामार्गाचं काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याबाबत अनेकांना साशंकता वाटते. केवळ डायव्हर्जनचा विषय नाहीये. इंदापूर ते माणगाव बायपास, चिपळूण येथील पुलाचं काम, तसेच रत्नागिरीच्या पट्ट्यातील लांजा संगमेश्वरकडील रस्त्याच्या कामाची रखडलेली अवस्था पाहता मुंबई गोवा महामार्ग नेमका कधीपर्यंत पूर्ण होईल हे कोणालाच सांगता येण्यासारखं नसल्याचं अनेक कोकणवासियांना वाटतं. त्यामुळं गडकरींनी जरी मे महिन्याची नवी डेडलाईन दिली असली तरी ती कशी काय पाळली जाणार ते देवालाच माहिती असं कोकणवासी म्हणतायत. कारण याआधीही अशा डेडलाईन अनेकदा देण्यात आल्या, परंतु महामार्गावरील परिस्थिती जैसे थे राहिल्याचं कटू अनुभव
कोकणवासियांच्या गाठीशी आहे. खुद्द गडकरी यांनीच गेल्या वर्षी जून 2025 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार असल्याचं सांगितलं होतं. विश्वास बसत नाही तर तुम्ही स्वतःच पहा. पण आता मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जून पर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल. कारण बराच रेंगाळला. एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंट मधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे. त्याच्या अडचणी खूप आहेत. कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही. 3 एकर शेतीचे मालक 14 आणि 15 आणि ते समोपचाराने कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही. भावात भांडण, कोर्ट केसेस, त्या जमिनीचे मोबदला देता देता पुरे वाटतात आणि म्हणून अडचणी सुटलेल्या आहेत. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये हा जो रस्त्याचा दर आहे तो एवढा वाढलेला आहे की मला असं वाटतं की नक्कीच या काळामध्ये आता रस्त्याची समस्या राहणार नाही. अहो, केवळ गडकरीच काय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई गोवा महामार्गाचं काम हे शेवटच्या टप्प्यात सुरू असल्याचं गेल्या वर्षीच म्हटलं होतं. हा राहिलेला ही वस्तुस्थिती आहे. पण इतर पूर्ण झालेला महामार्ग देखील आपल्याला पाहावा लागेल. आता जवळपास 90% महामार्ग चांगला आहे, पण 10%चा त्रास आहे. मला असं वाटतं आपण अपेक्षा करूया त्रासाचा शेवट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या टप्प्यातील काम सांगून आता 1 महिना उलटलाय, परंतु महामार्ग काही पूर्ण झालेला नाही. फडणवीस असो वा गडकरी यांनी सांगितल्यानंतरही महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं यंदा तरी मे 2026 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार यावर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा प्रश्न कोकणवासियांना पडलाय. शिवाय महामार्गाचं काम पूर्ण करता येत नसेल तर किमान फसव्या डेडलाईनच्या थापा तरी मारू नका, असा संताप कोकणवासी व्यक्त करतायत. सत्ताधारी मंडळी ज्या डेडलाईन देत आहेत त्यांना स्वतःलाच त्याचा विसर पडतोय, अशी स्थिती आहे. याआधी जेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी गेल्या वर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेमध्ये या महामार्गासाठी चंद्रावर जाण्यापेक्षा जास्त खर्च झाल्याचं सांगत महामार्गाचं काम कधीपर्यंत पूर्ण करणार याबाबत प्रश्न विचारला होता, तेव्हा मंत्री गडकरी यांनीच डिसेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं आश्वासन भर संसदेत दिलं होतं. परंतु आता त्यांनी मे महिन्याची नवी डेडलाईन दिली आहे. अरविंद सावंत यांच्या प्रश्नावर गडकरी काय म्हणाले होते ते देखील पहा. एक महत्वपूर्ण प्रश्न है। महाराष्ट्र में मुंबई गोवा पिछले 10 सालों से भी ज्यादा, चांद पर जितना खर्चा नहीं उससे ज्यादा खर्चा रास्ते को हो गया है, फिर भी आज तक वो रास्ता नहीं पूरा हो रहा है, रास्ता ठीक नहीं हो रहा है। आप इसमें व्यक्तिगत रूप से अगर ध्यान दोगे तो ये काम होगा। मैं आपके द्वारा विनती करता हूँ, बहुत परेशान है लोग 10 बरस से, तो ये रास्ता कब होगा और किस तरह से होगा? धन्यवाद सर, ये सम्मान्य सदस्य जो कह रहे हैं ऑनरेबल चेयरमैन सर, ये सही है। ये रास्ता 2009 में शुरू हुआ और मैं मंत्री 2014 में बना हूं, तो ये पुराने स्टेट पीडब्ल्यूडी के उस समय के सरकार को दिया हुआ था, उन्होंने शुरू किया। यहाँ लैंड एक्विजिशन के प्रॉब्लम थे, अभी तक बहुत कॉन्ट्रैक्टर बदल गए। क्या कारण है मालूम नहीं, काफी कार्रवाई भी की गई, पर अब लगभग 89% काम पूरा हुआ है और इस साल अप्रैल के अंदर ये कंप्लीट रोड पूरा होगा और इसमें कोई तकलीफ नहीं होगी। और इसको बहुत डिले हुआ है, मैं स्वीकार करता हूँ, अप्रैल के पहले पूरा होगा। मंडळी, हे सर्व प्रकार पाहता मुंबई गोवा महामार्गाचं काम कमी आणि डेडलाईनची नको ती वायफळ बडबड अधिक झाल्यासारखं वाटू लागलंय. त्यामुळे हा महामार्ग यंदाच्या वर्षी मे महिन्यापर्यंत तरी पूर्ण होणार का याबाबत आपसुकच संशयाचं वातावरण तयार झालंय. मुंबई गोवा महामार्गाचं काम नेमकं कधीपर्यंत पूर्ण होणार हे येणारा काळच सांगेल. मात्र या महामार्गाचं काम पूर्ण न होण्याबाबत सरकारी दिरंगाई आहेच, परंतु या महामार्गासाठी जमिनी न देण्याची कोकणवासियांची मानसिकता देखील तितकीच कारणीभूत आहे. असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. मुंबई गोवा महामार्गापेक्षा कितीतरी वर्षानंतर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण झालाय, परंतु तेथील नागरिकांनी जमिनीचा योग्य मोबदला घेऊन ते रस्त्यासाठी दिल्यानं समृद्धी महामार्गाचं काम झपाट्यानं पूर्ण झालं. कोकणात मात्र तशी परिस्थिती नाही. जमिनीच्या एका तुकड्यासाठी अनेक भावंडांचा वाटा असल्यानं
या सर्वांचं एकमत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती जमीन काही महामार्गासाठी उपलब्ध होत नाही. कोकणातील अनेक भागांमध्ये जमिनीबाबत कोर्ट कचेऱ्या सुरू असून ती कधीपर्यंत महामार्गासाठी उपलब्ध होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच महामार्गाचे काम देखील बरीच वर्ष रखडले. त्यामुळं केवळ सरकारी अनास्थेला दोष देऊन चालणार नाही. नाण्याची दुसरी बाजूही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. याबाबत आपल्याला नेमकं काय वाटतं, तसेच ही माहिती आवडल्यास कमेंट करून आपलं मत देखील नक्की कळवा. हा व्हिडिओ तमाम कोकण माणसांपर्यंत लाईक आणि शेअर करून पाठवा आणि आवडल्यास हाईप करायला विसरू नका. तसेच राज्यातील आणि देशातील विविध घडामोडी आणि राजकीय बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.